चला नमस्कार. पवित्र पोर्टल सुरू झालेले, तुमची नोंदणी सुद्धा सुरू झाली आहे. आता नोंदणी करण्यासाठी तुम्हाला कुठले डॉक्युमेंट लागतात ते अत्यंत महत्त्वाचे सगळे बघून घ्या. सविस्तर नंबर 1 चं तुमचं डॉक्युमेंट लागणार आहे. तुम्हाला इयत्ता 10वीचं काय लागणार आहे? तुमचं गुणपत्रक, त्यासोबत तुमचं प्रमाणपत्र. 12वी HSC गुणपत्रक आणि प्रमाणपत्रक, 12वीचं तुमचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर पदवी जर झाली असेल तुमची तर पदवीचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्र तुमचं लागणार आहे. त्यानंतर पदव्युत्तर, तुम्ही त्या ठिकाणी पदव्युत्तर एज्युकेशन तुमचं झालं असेल त्याचं सुद्धा गुणपत्रक, प्रमाणपत्र. त्यानंतर तुमचं डीएडचं सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्ही त्या ठिकाणी डीएड झाला असेल तर डीएडचं गुणपत्रक, प्रमाणपत्र, त्याचा क्रमांक लक्षात ठेवा, प्रमाणपत्र तो लागतो. आणि त्यासोबत तुमचं डीएड कधी झालेलं आहे त्याचा दिनांक. पुढचं 6 नंबर दाखवू, बीएड झाला असेल, ठीक आहे, आणि तुम्ही टेट दिले असेल तर बीएडचं तुमचं गुणपत्रक, बीएडचा प्रमाणपत्र क्रमांक आणि कधी बीएड झाले त्याचा दिनांक, ह्या गोष्टी लागतात. त्यानंतर तुमचं रहिवासी प्रमाणपत्र, रहिवासी तुम्ही कुठले आहात ते रहिवासी प्रमाणपत्र, त्याचा क्रमांक, कधी रहिवासी काढलाय ते सुद्धा इथं लागतं. त्यानंतर MSCIT जर तुमची झाली असेल, काय तर MSCIT तुमची जर झाली असेल तर, नसेल झाली तर हरकत नाही, 2 वर्षात देतात, प्रॉब्लेम नाही. टीईटीचं प्रमाणपत्र, त्याचा दिनांक आणि गुण झालं आपलं. हे जातीचं प्रमाणपत्र, तुम्ही आता नोंदणी करताय, जाहिरात येईल, विविध प्रेफरन्स जाहिरातीनुसार तुम्हाला द्यायचे, तुमच्या टेटच्या मार्कानुसार तुमच्या कुठली कास्ट आहे ते कास्ट तुमच्याकडे सर्टिफिकेट असावं. त्यानंतर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तुमच्याकडे असावं. जर तुम्हाला लागत असेल तर तुम्ही ST मध्ये आहात, ST मध्ये आहात आणि ओपन मध्ये असाल, त्यासोबत EWS, तुम्हाला नॉन क्रिमिनल लागत नाही. त्यानंतर नियुक्तीचा प्रवर्ग, कास्ट कॅटेगरी ते दिलंय, इकडे घेऊया. नियुक्तीचा प्रकार समांतर आरक्षणामध्ये, मग समांतर आरक्षण तुम्ही भूकंपग्रस्त असाल, प्रकल्पग्रस्त असाल, ठीक आहे, अंशकालीन असाल, खेळाडू असाल, जे काय असेल तुमचं समांतर आरक्षणचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असावं. तुमची जात वैधता प्रमाण सध्या लागत नाही, गरज नाहीये. तुम्ही दिव्यांग मधून फॉर्म भरत असाल, ठीक आहे, किंवा दिव्यांग मध्ये असताल, नोंदणी करायची तर तुमच्या दिव्यांगाचा प्रकार, त्याचं तुमच्याकडे सर्टिफिकेट असतं. त्यासोबत सगळ्यात महत्वाचं अभिज्ञता आणि बुद्धिमापन चाचणी, अर्थात तुमची टेटची तुमच्याकडे प्रत असावी. टेटचे तुम्हाला मार्क किती आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असावं, गरजेचं आहे. महिला आरक्षणाबाबत त्या ठिकाणी प्रमाणपत्र, तुम्ही माजी सैनिक असाल, आजी सैनिक असाल तर त्याच्या सवलतीसाठी तुमच्याकडे प्रमाणपत्र असावं. त्यानंतर शासन अधिसूचनेनुसार दिनांक 28 मार्च 2005 नुसार तिसरं अपत्य नसल्याबाबतचं तुम्हाला त्या ठिकाणी कुटुंब दाखला द्यायचा तो. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं जे काय तुमचं ओळख म्हणजे हे कुठलंही आधार कार्ड, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड कुठलंही एक चालतं. आणि शेवटचं जे काय असेल 20 डॉक्युमेंट तुम्हाला त्या ठिकाणी लागतात. हे सगळे नोंदणी नव्याने करणारे असतील, जुने असेल त्यांना माहिती आहे, ज्यांनी नव्याने टेट दिलेली आहे आणि आता पवित्र पोर्टल सुरू झाले त्याची नोंदणी करण्यासाठी एवढे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा. त्यासोबत आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे तो सुद्धा सगळ्यांनी जॉईन करून घ्या, कारण इथं तुम्हाला रेग्युलर टेट, पवित्र पोर्टल, त्याच्या नोंदणी संदर्भात सगळे फॉलोअप घेतले जातात. ठीक आहे, थांबतो.